राज्याचं सरकार स्थापन झालेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतलेली आहे आणि काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाची सुद्धा विस्ताराने शपथ होईल. या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, काय म्हणाले एकंदरीत तुम्ही सरकारचं मोठ्या दिलानं तर स्वागत शुभेच्छा दिलेल्याच आहेत, काय म्हणा? कुठल्या विषयावर? सरकार आता स्थापन होत आहे. हां, आता स्थापन झालंय. ती गला शुभेच्छा मनापासून दिल्यात, पण ते संस्कृती पण आहे महाराष्ट्राची दिल्यात, पण आरक्षण पण विसरू नका. हां, पुन्हा पुन्हा बहुमत हे नामकन तमकन लोक अंगावर घाला घाली कळतंय बरं का सगळ्याला. संयम मराठ्यात आहे, बिथरला ना हिशोब होईल. त्याच्यामुळं लय लोक अंगावर घालायचे, थोडं बंद करायचं. अंगावर लोक घालणं म्हणजे काय नेमकं सामान्य लोकांना? गुरमी 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 अंगावर घालणं म्हणजे गुरमी. गुरमी एक गुरमी अशी असते ती लय तलप डेंजर असते ती राजकारणाची. निवडून आल्यावर माणूस खूप असं मागं नव्हते करीत, ह्यो झाला गे त्यो झाला गे ते असे नंबर लावायचे. तसं नाही हाताळायचं. आपल्या हातात या जनतेनं दिलं ना तर समाजाच्या मागण्या समजून घ्यायच्या. त्यांना खरोखर आरक्षण लागतंय, उतायचं नाही. उतलं ना तर लोक पुन्हा वाईट दिशेला घेऊन जातील तुम्हाला. हो, तुम्हाला दिलं आहे जनतेनं, त्या जनतेला सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे. त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांचा तातडीनं मार्गी लावला पाहिजे. सत्ता आली बदला घेऊन बघून बदलेन फुदलेन ते डोक्यात बी आणू नको. पण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की बदल्याचं नाही तर बदलाचं आम्ही इथून पुढे करू. कुठलीही खुन्नस कुठलीही मनास आकसणे स्पष्ट केलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. नाही, चांगलं झालं ना. मग मी परवाही पत्रकार बांधवांना सांगितलं की ते आरक्षण देतो म्हणलेत. असं पत्रकार बांधव म्हणले चांगली गोष्ट आहे. उशिरा व्हाय ना बाबा, दुरुस्ती झाली, चांगलं आहे ना. आम्ही पहिल्यांदा आज सांगितलं की याच्या अगोदरही तुम्ही साक्षीदार आहेत, तुमच्या समोर सांगितलं ते आमचे शत्रू नाहीत, विरोधक नाहीत. पण तुम्ही जर आमच्या बायाच हाणायला लागले तर आम्ही कसं काय सोडणार तुम्हाला? याच मराठ्याने तुम्हाला त्यावेळेस 106 दिले होते ना. त्याच मराठ्यांच्या आया बहिणी तुम्ही तोडून काढल्या, गोळ्या घातल्या. तुम्हाला कसं काय सुट्टी देणार आम्ही? तसं त्या भापीत येऊ नका असं आम्हाला तुम्हाला सांगायचं. ते झालं गेलं. आता मराठी बी सावध आहेत, घराघरातले राज्यातले. त्या भानगडीत नाही पडायचं. हा, मराठ्यांचा विश्वास जिंका हेच मराठी डोक्यावर घेते तुम्हाला. मी तर 1.5 वर्षापासून हे शब्द वापरतोय. तुमचं आणि आमचं काय दुश्मनी नाही, शत्रुत्व नाही, पण आम्हाला आरक्षण लागतं. आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आय बी लोकमतच्या माध्यमातून सांगतो, सर सकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. कारण या राज्यातला शेती कसणारा सगळाची सगळा मराठा हा कुणबी, सगळा शेतकरी. कुणबी म्हणजे जुना शब्द आहे तो, आता सुधारित शब्द त्याला शेती आलाय. सगळा मराठा समाज हा शेतकरी. त्याच्यामुळे आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. ते देऊन टाका. आम्हाला काय देणं घेणं नाही त्या राजकारणाचं सुद्धा. ते तुम्हाला लखलाभ आज आम्ही हे वर्षापासून तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्यांना जर आता ते देणार असले चांगली गोष्ट आहे, त्यांचं स्वागतच आहे मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळं. पण नाही दिलं तर पुन्हा मी हे ध्यानात ठेवायचं. आणि माझा मराठा समाज सुद्धा आहे. पाटीलसाहेब, तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा जे सरकार होतं त्या सरकारला सुद्धा तुम्ही अनेकदा म्हटलात की सरकारच्या बाबतीत मला सकारात्मक राहावं लागेल, कारण त्यांच्याकडून मागणी घ्यायची, त्यांच्याबद्दल मला सकारात्मक राहावं लागेल, आणि तुम्ही राहिलात. आता सरकार आलंय, आलटून पालटून आलं, तेच पक्षाचं सरकार आहे. आता सुद्धा तुम्हाला सरकारबद्दल सकारात्मक राहावं लागेल, कारण देणारे तेच आहेत. नाही, मागणी आता सरकारकडेच करावं लागते ना. ते जर म्हणले इकडे तिकडे करत कसं काय करता येईल? कोणीही सरकार असो त्यालाच मागणी करावं लागते, आणि तेच आहेत. आम्हाला काय वाटत नाही, त्याचं काय सोयीर सुद्धा की आम्हाला मैदानातच आम्ही नव्हतो ना. आम्हाला काय कोण पळडा काय ना आला काय, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. आरक्षणाशी देणं घेणं आहे. आम्ही आता उपोषण उभं करणार आहे. तुम्ही 5 जानेवारीपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढून टाका. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि 3ही गॅजेट लागू करायचे. हे तातडीनं सुरू करा तुम्ही 5 जानेवारीपर्यंत. आम्ही सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार आहे. त्या आंदोलनापर्यंत तरी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे. जाहीर आहे बेन लोकमतला सांगतो मी, तोपर्यंत तरी मराठा समाज तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे की तुम्ही देतान म्हणून. त्याच्यानंतर नाही दिलं तर तुम्हाला ढिल्लं सोडलं जाणार नाही. म्हणजे 5 तारीख सरकारला अल्टिमेटम देत आहे तुम्ही? हा, आता उपोषणाची तारीख ठरणार आहे त्यांचं कॅबिनेट झाल्यावर. आता सरकारला वेळ देत आहे 5 तारखेपर्यंत करा. हा, आमच्या तारखेवर बी वेळ राहील परत. त्या तारखेवर बी हे तर त्यांना आम्ही सरकार स्थापन झालं ज्या दिवशी अभिनंदन केलं त्या दिवशी अभिनंदन केलं, त्यांचं शुभेच्छाही दिल्या तिघांना पण. आणि 5 तारखेपर्यंत आरक्षण द्या, आणि आम्ही सगळा मराठा समाज विश्वास ठेवणार आहे उपोषणाला बसेपर्यंत तुमच्यावरती. उपोषणात सुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवणार आहे. तुम्ही आरक्षण 100% मराठ्याला देऊन मराठ्यांचे मन जिंकताल
कारण तुम्ही सगळ्या राज्याचे आहेत आणि मराठ्यांनी सुद्धा सत्तेवर बसवलंय. बेमानी मराठ्यांशी करायची नाही. ते झालं तर खेटायचं आहे मात्र मराठ्यांशी. पुन्हा मात्र तुम्हाला विश्वासघात केला मराठ्यांचा, तुम्हाला परवडणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. हा. पण सरकार नेहमी म्हणत आलेले की आम्ही मराठ्यांची मागणीवर सकारात्मक आहोत, ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी वर्ष दीड वर्ष तुम्हाला बरोबर आहे ना बोललेले. मग. आता सुद्धा त्या गोष्टीवर सरकार ओबीसीला धक्का न लावता ते देणार आहेत. ओबीसीला ते बोलते ते बरोबर आहे, कारण ओबीसीला धक्काच लागत नाही. आम्हीच ओबीसी देतो 1884-81 पासून हे आमच्यात आलेत, आम्ही नाहीत त्यांच्यात. ओबीसी आरक्षणात कुणबी प्रमाणपत्र हे 1881-84 पासून आहेत, आत्ता नाहीत. यांना कधी दिलंय? 67ला, 94-90ला. यांना आत्ता दिलंय हो ह्या मंडळनी, ते बोगस मंडळ त्याने दिलंय. आम्ही पूर्वीपासून येत, हे आमच्यात आलेले आहेत, आम्ही त्यांच्यात नाहीत. त्याच्यामुळे त्यांना धक्का लागायचा प्रश्नच नाही ना. त्याच्यामुळे ते खरं सांगते कोण? सरकार ओबीसीला धक्का न लावता आम्ही देऊ म्हणून. मग खरं नाही सांगत का, खोटं सांगते का सरकार? ओबीसीला धक्का न लावता देईन म्हणते कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना सरसकट. मग त्यांना धक्काच लागत नाही ना. आम्हीच आहेत ना आधी, आम्हाला धक्का लागलाय. आमच्या तर रानात घुसले ते करून कारून इकडून तिकडून 2% 3% 5% असे करून आमच्यातच घुसले. आणि असं सांगत येत बाबा, हे गणितच लय जुळीत येत भारी. आम्ही 60% ओबीसी आहेत, आम्ही इतके आहेत आणि आम्ही तितके आहेत, आणि एक नाही आणता आलं. आणि आरक्षणात बी तेच गणित जोडीत येत, तेच गणित आहे आरक्षणात. 60% ओबीसी. बघा आपण IBN लोकमतवर जरा हिशोबच करू थोडा. 60% ओबीसी, SC ST 20%, किती झाले? 80 झाले. 12% 12-13% मुस्लिम आहे, 92. बरोबर. ब्राह्मण 2.5%, जैन मारवाडी 3.5%, किती झाले? 97. बरोबर. 2% ते SBC वाले आहेत. 99 नाही, 100% झालं. 2.5% मारवाडी, 3.5% मारवाडी आणि 2.5% सॉरी ब्राह्मण, 3.5% आणि 2.5% मारवाडी, जैन अमुक तमुक बरेच जण. सगळे म्हणून 100%. हा, ते 6 झाले ना. 100% झालं. मराठा कुठे? याच्यात मराठा कुठे आहे? मराठाच नाही ना राज्यात. मराठाच नाही काय? हे तर यांचंच गणित झालं फक्त. आम्ही कुठे? 34% मराठा कुठे? मराठाच ओबीसी ते, हे नंतर आलेत. त्यामुळे आमचं हक्कच आहे ते. आम्ही ओबीसीतून मागत नाहीत, आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी एक सरसकट देऊन टाकायचे आणि मोकळं व्हायचं. नसता मी खेळणार आहे. हा, परत सांगतो मी. हा ना, असा खेळणार आहे जमून. आता तुम्हाला पश्चातापच आणील. तुम्हाला वाटतं यायला उगाच ही बहुमतानी आली का, लय मोठ्या जणांच्या टांगड्या धरून आली काय, काही उपयोग नाही झाला. मी सोडणार नाही. गरीबाचे लेकरं मोठे करायचे आम्हाला, ते सोडत नाही तुम्हाला. मायक्रो ओबीसी सुद्धा आता जनगणना पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेले आहेत काही लोक. तुम्ही मान्य करता की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, मराठ्यांची सुद्धा झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी? हे बघा, देशाची जनगणनाच झालेली नाही, भारताची जनगणनाच झालेली नाही. त्याच्यामुळे घोळ वाढलेत सगळे. कुठे झाली? भारताची जनगणना झाली नाही. इंग्रजांनी केलेलं आहे भाऊ एकदा 1931ला. भारताने जनगणनाच केली नाही. त्याच जनगणनेवर यांना आरक्षण आहे आतापर्यंत. हे बोगस आरक्षण दिलं नाही या मंडळनी. बोगस मंडळनी बोगस आरक्षण दिलं. नव्याने जनगणना झाली पाहिजे. अरे तुमचंच आहे ना सगळं. केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं, का आमचं काय आहे मधी? सगळं तुमचंच आहे ना. तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे ना, जनगणना करायची का नको करायची, काय करायचं. आणि ज्यांनी बोगस आरक्षण खाल्लं यांच्या संपत्त्या सुद्धा जप्त केल्या पाहिजे. ज्यांनी बोगस आरक्षण खाल्ले ना, हे सगळ्यांच्या यांच्या संपत्त्या जप्त केल्या पाहिजे त्यांच्या. कारण भारताची जनगणना झालेली नाही तरी मंडळनं त्या इंग्रजांनी केलेल्या जनगणनेवरतीच आरक्षण दिलेलं. 14%चं त्यांनी 30% केलं. त्यांनी तर 14 दिलं त्या मंडळनी. ते बोगस मंडळ, त्यांनी बोगस आरक्षण दिलं आणि इथं विनाकारण वादं लावले. विनाकारण म्हणजे आमच्या हक्काचं असून तुम्ही आमच्या विरोधात बोलता. आईला मी तर मराठ्यांसाठी प्रामाणिक करतोय. माझ्यावर तर हे जळत येत. मी मराठ्याचं प्रामाणिक काम करतोय, इमानदारीने काम करतोय. मॅनेज होत नाही, इकत नाही, फुटत नाही. मी इमानदारीने मराठ्याचं काम करतोय. म्हणून हे इतर माझ्यावर जळायला लागलेत. काही नेते बरं का, फक्त जाती नाही, काही नेते माझ्यावर जळायला लागलेत. आमचे पण जळायलेत.
जातीसाठी इतके इमानदारी न करून अभ्यासकन फाभ्यासकन काही जोडीत येत नाव. तर पाटील साहेब, आता हे आंदोलन सुरू होऊन जवळपास 1.5-2 वर्ष झालेलं आहे. तीच मानसिकता घेऊन आता पुढचं आंदोलन होणार आहे का त्याच्यापेक्षा अधिक वेगळं काय होणार आहे? कारण भूमिका तीच आहे, फडणवीस सरळ तेच आहे. फडणवीसनी ती मानसिकता होऊ नाही द्यायला पाहिजे. जर त्यांना महाराष्ट्राने पुन्हा पुन्हा चान्स दिलाय, मराठ्यांशिवाय तर सत्ता या राज्यात येऊ शकत नाही. मग त्या मराठ्यांशी बेमानी न करता मराठा समाज किती गरजेचा आहे पक्षाला हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. किती गरजेचं आहे पक्षाला. कारण त्यांना फजिती कळालेली मराठा पाठीशी नसल्यावर काय होतं. 3% भर काढायला, फक्त 3%ची भर काढायला स्ट्राईक रेट सारखाच होता दोघांचा. 3% भर काढायला किती हाल झाले हे त्यांना चांगलं माहिती. मराठा पुन्हा पुन्हा जिंकायचा असला, मराठ्यांचे सगळे प्रश्न त्यांनी मार्गी काढले पाहिजेत. पुन्हा पुन्हा आम्हाला पहिल्यासारखं आंदोलन करायची वेळ येऊ देऊन. आता लय भयंकर होईल. आता तर मराठ्यात अशी तिडक घुसल. मग सध्या तरी मराठ्यांचा विश्वास आहे की फडणवीस मराठ्यांना 100% आरक्षण देणार. नाही दिला, कार्यक्रम वाजला. पण आता दुसरं एक आंदोलन उभं राहतंय मरकटवाडीमधून. ते पण जन आंदोलन उभं राहायच्या मागे अनेक लोकांचे तिथे इंटरेस्ट आहेत. आता राहुल गांधी जात आहेत तिथं, शरद पवार आज आहेत, इतर काही सामाजिक संस्था सुद्धा तिथं जात आहेत. कसं बघता तुम्ही? ईव्हीएमच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. शंका आहे ईव्हीएमच्या मतदामोजणीवर किंवा ईव्हीएमवर शंका घेतली जाते, ह्याच्याकडे कसं बघतात? नाही हो, ते नाही सांगता येणार. जे नाही सांगता येणार त्यात बोलून काय उपयोग? काय त्या शंका आहे का नाही का ते बरं, त्या पडताळणीचा अभ्यास का आपण नाहीत म्हणून गप्पा आणायचे उगाच, म्हणजे विनाकारणच. जर ते खरं असेल तर ते काय सिद्ध होईलच ना. त्यात असतील ना एक्सपर्ट, असतीलच ना दुसरे. खरं असेल तर सिद्ध होईल, खोटं असेल तर नाही होणार. कारण लोकसभेला तर कचाकच मतदान पडलं होतं. आणि आता तरी आले तरी किती की नाही आलेत राहू ते. 300 नी 200 नी 3000 नी 4000 नी 5000, 127 लोक त्यांची 20,000च्या आतच निवडून आले. ते तर एका सभातच पडले असते. म्हणजे मी काय यांच्याकडून आणि त्यांच्याकडून असं नाही, त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. त्यातला आपण एक्सपर्ट नाही. म्हणजे मी खरं हे म्हणू शकत नाही आणि खोटंही नाही. पण मग लोकसभेला कसं काय निवडून आले? आता ते असल खोटं तर मला तरी वाटतं लई येणी नाही निवडून आले. ते 200 300 1000 5000 7000 झालेत. म्हणजे सगळे काठावर पास झाले 127 जण. एक जरी सभा वाजवली असते तर 127 गेले असते त्यांचे. 80-90 तर 100% गेले असते. 20,000चं आदलं तर एका रक्क्यातच पाडले असते. म्हणजे जे आहे ते मला वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे. पण ते आता खोटं असेल तर मी काही एक्सपर्ट नाही, असू बी शकतं. म्हणजे ते खोटे बी असू शकतात. आता ते खरेही असू शकतात. खरे आहेत म्हणा तो लोकसभेला पडलेत. ते जर ईव्हीएम खोटं आहे तर मग लोकसभेला रपारपा पडलेत त्यांचेच. आणि आता ते या काही खोटं कसं पण असं शकतं. परत मला म्हणायचं ईव्हीएम कोण बोला. याचा अर्थ सरळ सरळ की ईव्हीएमचा राजकीय वापर केला जातो आपापल्या पद्धतीने. मला वाटलं, माझं वैयक्तिक मत सांगेल. तुम्ही विचारलं म्हणून, कारण तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं की लोकसभेला तर रपारप पडली ती. एखाद्या वेळेस किती भयंकर ते राडा झालता त्यावेळेस लोकसभेला बी 4-2 जण त्यांचे जर फुटले असते त्यांच्या, असं चालली होती चर्चा, तर केंद्रातली सुद्धा सत्ता मोदींची गेली असती. एवढं झालं. नितीश कुमार किंवा ते चंद्रबाबू नायडू कुणी जर पंतप्रधान केला असता एखादा तर यांचा कार्यक्रम वाजला असता. असंही चित्र चाललं होतं एकूण त्यांचं. मग त्यावेळेस खरं होतं समजा. मग आताच खोटं कसं काय? असं माझं वैयक्तिक मध्ये अर्थ सरळ आपण काढू शकतो ना की दोन्ही बाजूने ईव्हीएमचा वापर राजकारणासाठीच केला जातो. कारण तुम्ही म्हणताय त्याच्यावर मला पण पटतंय की लोकसभेला असा निकाल राहिला आणि विधानसभेला असं राहिलं, ह्याच्यावरून त्या निर्णयावरून आपण असं म्हणू शकतो की राजकारणासाठी बघा इतका मग डायरेक्ट धचा मा बी नको. डायरेक्ट ते असूही शकतं खोटं, नसूही शकतं. त्याचा आपण एक्सपर्टच नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावर काय सांगा. फक्त मी जे खरं खेड्यातलं बोलतो आम्ही ते बोललो फक्त की ते खोटं असलं तर ते असू बी शकतं. मी का त्याच्यात एक्सपर्ट नाही. असू शकतं 100%. त्यात काही काड्या करू शकते ती. कारण एक जण तर असं म्हणला होता की ते 15 किलोमीटरहून हॅक करता येतं. असंही एक जण म्हणला होता. त्याच्यात चिप बसलेली काहीतरी करताही येतं. 15 किलोमीटरहून काहीतरी त्याला ते करतात म्हणे जे करता येतं ते. त्याकडे ते खोटंही असू शकतं पण खरंही असू शकतं असंही वाटतं एकीकडून. म्हणजे आम्ही जर खरंच प्रामाणिक असू तर असं वाटतं मग लोकसभेला कसं काय नाही झालं. आणि मग आताच कसं झालं? आता झालं तर ते का लय मताने नाही आले. 5,000 2,000 3,000 7,000 अशानेच आले. यांना जमलं नसन, त्यांना जमलं फोडायला, असं झालं असं. हो म्हणजे होऊ शकतं यांना फोडायला जमलं नसं, यांना चान्स नाही आणता आला लोक हे करायचा.
त्याने घेतला असं झपका ते तेवढ्याला चाबरे जावण्याचे इथं ते विचित्र प्राणी आहेत. पाटील बोलता बोलता शेवटाकडे येतो. तुम्ही तुमच्यावर अनेक आरोप झाले. तुम्ही महाविकास आघाडीचे, तुम्ही कधी एकनाथ शिंदेचे, कधी तुम्ही एकाकडून त्याच्याकडून, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आज अशा निर्णयाला आले की पाटील कुणाचेच नाहीत. पाटील कुणाचे आहेत? समाजाचा आहे मी फक्त. शेवटपर्यंत मरेपर्यंत डाग लागू देणार नाही समाजाला बिन मला स्वतःला सुद्धा. 1 रुपयाच्या अपेक्षानं काम करत नाही, करणार नाही. माझ्या जवळ सुद्धा मी वेळोवेळी सांगितलेलं इथून मागं सुद्धा, याला तुम्ही साक्षीदार आहेत आणि कधी खरंच बोलायचं. पत्रकारिता खरं बोलती. मी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मला एकदा 7 महिन्यापूर्वी ऐकायला आलं तर त्याही वेळेस सांगितलं होतं मी, कोणी खाणारा जरी माझ्याजवळ 1 रुपया घेणार असला ना तर 1 मिनिटात त्याला हाकलून देईल. नसता मला दाखवून द्या. आपण ना पैसा समाजाच्या जीवावर कमवतो ना नाही कधी काय करतो. समाज मोठा करण्यासाठी काम चालू आहे. आत्ता तुम्ही होतात ना, तुम्ही आल्याच्या नंतर आले काही ते आत्ता एक मुलगा नोकरीला लागून गेला आत्ता. म्हणजे आम्हाला हे करायचं. इकडे एक अंचल गाव म्हणून नाही, वैजापूर तालुक्यात पूर्ण गाव निघालं की आज सगळे सकाळी लोक होते. आम्हाला समाज कसा तरी पुढं न्यायचा आहे. समाजाची शक्तीबळ वाढवायचं. गोरगरिबाला आरक्षणाची गरज आहे, राजकारणाची नाही. म्हणून कोणत्या राजकारणात मी पडलो नाही. खरंच स्वार्थी असतो तर शिट उभा केले असते राव, पैसे घालणाऱ्यानं घातले असते. मग काय चाललं होतं का? 1-1, 2-2 कोटीला डुबले असते, पडले असते. तर मी राजकीय स्वार्थी नाहीये. राजकीय स्वार्थी असतं उभा केले असते. समीकरण नाही जुळलं, सलग बाजू सरकून गेलो. नको आहे आपल्याला. कारण एका जातीवर निवडणूक लढू शकत नाहीत. आपले जर पडले लोक तर माझा गोरगरीब समाज मराठा गावखेड्यातला इतका स्वाभिमानी चटणी भाकर खातो, पण स्वाभिमानाने वागतो. खाली मान घालून तो जगूच शकत नाही. आणि जर शिटा पडली असते ना 5 वर्ष त्याला लोकांच्या शिव्या खावा लागल्या असत्या, खाली मान घालून गावात जगावं लागला. मी ताट मानेनं मराठा जगायचा ठेवलाय. त्याचा रुबाब जसाल तसा ठेवला मी मराठ्यांचा. ते गावखेड्यात जगतेत, त्यांच्या स्वाभिमानावर जगतेत. खाली मान होईल असं वागलो मी 1 पाऊल सुद्धा नाही. आज किती कुचकं काचकं बोलले असते, टोमणे दिले असते, पडले असते तर काय गरज आहे? त्या राजकारणाची गरज आहे काही? गुतले त्याच्या वाचून मसले मोठेत ना राजकारणात. तिकडं ओताडा आला ना सगळे तेच आहेत. मग हे गरीब का कोचायचे तिथं? माझ्या हातात आला समाज किंवा माझ्या ऐकण्यात आहे म्हणून मी कोणाच्या दावणीला बांधायचा? विकून टाकायचा समाज? नाही विकला, त्याला मालक ठेवलं राहू मी. सरळ सरळ तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आण. मोकळा सोडला समाज. याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी? समाज मी भरकटीला उलचिक सुद्धा नाही. आणि मी जर मराठ्यांचं वाटोळं केलं असतं तर 57 लाख नोंदी निघाल्याच नसत्या, आता तर वाढल्या असत्या. कारण धाराशिवमधली तिथल्या 2 तालुक्यात 3000 नोंदी निघाल्या. 2 तालुक्यात 3000 ह्या 15 दिवसात. झालं ना कल्याण गावाचं? त्या इथं पाटेगाव म्हणून बीड तालुक्यात पूर्ण गाव निघालं. झालं ना कल्याण? ती वैजापूरची मुलगी MD झाली. झालं ना कल्याण? पोरं लागायला लागले केंद्रापर्यंत नोकऱ्याला. आता हे आरक्षण केंद्रापर्यंत ये. हे 10% फक्त महाराष्ट्रात येते का उडून भरोसा नाही. माझा समाज नाही लोटला मी दुःखात. त्याचा स्वाभिमान जागा ठेवला मी. आणि मराठा समाजाला सांगतो कट्टर वागत जा यार. आपला काय कुठं बापो भरायला नव्हता म्हणून काय सुतक पड आपल्याला कोण पडा कोण निवडून आला पडून द्या मरून द्या तिकडे. काय करा तुम्हाला? दनादन छाती काढून चालायचं. पोरं मोठे करायचं बघायचं. कचाकच शेतात कामं करायचे, शेतीतून मोठं व्हायचं आणि पोरं नोकऱ्याला लावायचे. पैशानं बलवान बनायचे आपले लोक. आपल्याला एकदम शक्तिशाली बनले पाहिजे. कोणाला असं भीक मागायची गरज नाही. ताईट चालला पाहिजे रस्त्यानं. म्हातारा म्हातारी ताईट, आज आजोबा सुद्धा ताईट झाले पाहिजे. हे स्वप्न बघायचं असेल तर आपल्याला स्वाभिमान ताईट ठेवायचा, विसरायचं नाही. अजिबात कट्टर वागायचं. कट्टर विसरायचं नाही. झुकायचं सुद्धा नाही, वाकायचं नाही अजिबात. कट्टर वागायचं. कोणाला काय मागायचं नाही, चटणी भाकर खायची. स्वाभिमानानं वागायचं, विसरायचं नाही. जातीचा अपमान करणाऱ्याला विसरायचं नाही. आणि जर शेवटचा प्रश्न विचारतो, तिकडं कुणाला मंत्रिपद भेटेल, कुणाचे पद भेटेल, कुणाला खुर्ची भेटेल, याच्यासाठी फुल रणनीती सुरू आहे. सरकार, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळे एकमेकांवर काटशा करून आपल्याला काय भेटते का? पाटलाच नेमकं काय चाललंय? समाजाला आरक्षण कधी भेटते याच्यासाठी जीव द्यायचा. पोरांनी मरायचं नाही, फक्त आत्महत्या नाही करायची. वाघासारखंच लढायचं. कोण टीका करतं, टिंगल करतं, ध्यान नाही द्यायचं. अजिबात ध्यान नाही द्यायचं. लक्षच नाही द्यायचं यांच्याकडं. यासले भांडगुळं किती येतात, किती काय जातात. या कुठं ध्यान द्यायला कोणाला टाईम? इथं रोज गर्दी, रोज लोकाला भेटायचं. कोणाला टाईम हे बघायला? ध्यान द्यायचं नाही. आरक्षण घ्यायचं. पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या नाही करायची. एकदम टाईट राहायचं सगळ्यांनी. आरक्षण तुमचं काय चाललंय? थोडं शांतीचा काळ आहे तर हिसकून घ्यायचं. मी हिंदी शिकवतोय. नक्की हिंदी हिंदी शिकवतोय. परत शांतीचा काय याचा रोज लोक आहेत त्यांना भेटतोय. आरक्षणाची आमची सामूहिक उपोषणाची तयारी करतोय आम्ही. सामूहिक उपोषणाची तयारी करतोय आम्ही. म्हणून मराठा समाजाला सांगतो,
आत्महत्या फेत्महत्या पोरांनी करायच्या नाही. रिपीट करायचं 2-2 वर्ष, काय फरक पडला काय? आईबापाने बी पोरांना त्रास द्यायचा नाही आणि पोरांनी बी सरळ सांगत जा, नापास झालाच झाला, काय त्याला एवढं लोड घ्यायचं, डबल करायचं. फक्त कुणी आत्महत्या करायचं नाही, लढायचं शिकायचं. मराठा लढलेला आहे, हे बघा, मराठा हे एक तर लढतो नाही तर मारतो. लढायला गेला ना मरून माघारी येतो, हा, नाही तर जिंकून येतो. मला हिंदीत मराठा थोडंसं विचार करा की इथून पुढच्या काळात स्वाभिमानानं जगायचं. स्वाभिमान कधीच आपण गहाण ठेवायचा नाही, कधीच अजिबात स्वाभिमान गहाण ठेवून कोणापुढे झोकायचा नाही. आपल्या बळावर कष्टावर शेती कसायची, व्यवसाय छोटे मोठे असतील ते मोठे छोटे असतील बिनधास्त करायचं, लाजायचं नाही. कोण काय देतं का? त्याने म्हणा तू टपरीवर बसला, टपरी चालू तू, मग का ते आणून देणार का घर चालायला? कचाकट टपऱ्या चालायच्या, हॉटेलं चालवायची, शेतात कामं करायची, दनादन रात्रंदिवस पाणी द्यायची, लाजायचं नाही. कोणी म्हणून बाबा इतकं शिकलंय आणि आता पाणी देतं, पाणी नाही देतो मग काय करतो? जातो पारंपरिक अशी. वज उचलायला जातो का तिकडे मग समुद्रात? आपण कचाकच आपलं लाजायचं नाही, कामं करायचे, आपलं घरदार मोठं करायचं, आपला समाज मोठा करायचा, नोकऱ्या करायच्या आणि आरक्षण मिळून आपला समाज मोठा करायचा, अधिकारी बनवायचा. त्यासाठी स्वाभिमानच राहायचं, अजिबात कोणावर ध्यान देत नाही. आणि कोणी पडलं काय काही सुतक पाळू नका, बिनधास्त आता आपली तयारी करा. आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सांगतो, गावागावात बैठका सुरू करा. आज तुम्हाला संदेश दिला. जानेवारी महिन्यात कोणतीही तारीख सामूहिक उपोषणाची आपली फायनल होऊ शकते, जानेवारी महिन्यात. मग तुम्ही गावोगावी बैठका घेऊन सुरू करा, गावाला सांगायला की जानेवारी महिन्यात कोणतीही तारीख सामूहिक उपोषणाची होऊ शकते. ज्याला उपोषणाला बसायचं तेच मनाने बसा, बळजबरी बसू नका. कारण मी आता मागं जरा गावखेड्यात गेलो होतो, ते बी सांगतो तुम्हाला आयबीएन लोकमतच्या माध्यमातून. लोकांना लगेच काय म्हणते, लय भूक लागत देऊ आम्हाला, दमत नाही निघायचं. उगं टेन्शन ना घेऊ. हां, तुम्हाला भूक लागते ना, तुम्ही बसू नका, उपोषणाला बसू नका, नुसतंही देऊन बसा. मग येते मग बसायला मग किती घेतो म्हणते. मग तिथं गेल्यावर मग बसायचं म्हणलं तर ते ज्यांना बसायचं, हा बा घरच्याचा विरोध पत्कारून अजिबात उपोषणाला बसायचं कोणी नाही. घरच्या जर म्हणणं असं बसायचं तर अजिबात बसू नका. कोणाला बळजबरी नाहीये, स्वतःच्या मनात जेवढ्याला बसायचं तेवढेच बसा. आणि तुम्ही कुणीच नाही बसलेत, मी आहे ना. हां, फक्त तुम्ही इथं येऊन बसा, बैठका सुरू करा गावागावात की जानेवारी महिन्यातली कुठली तारीख ठरणारे सगळे कामं जानेवारीच्या आत उरकून घ्या. शेतातली सगळे कामं. आपल्याला आंतरवालीला उपोषणासाठी जायचं, पाठिंबा द्यायला, तिथं बसायला, येताना जेवणं खावणं पण घेऊन या. इथं जेवायचं आणि इथंच राहायचं, हाटलावर जेवायचं नाही, हाटलावर झोपायचं नाही, आपलं चहापत्ती घेऊन या, आपलंच सगळं करायचं. कारण इथं काय हडबड होती चहाची, पाण्याची, जेवणाची. आपण आपले जेवण करायचं. जसं मुंबईला गेलतो ना आपण, तीच पद्धत करायची. इकडं 10-12 दिवसाच घेऊन या सगळेजण, लाकडं लुकडं सगळं, जेवायचं खावायचं पीठ मीठ सगळं इकडे घेऊन या. आणि गावातल्या लोकांना महाराष्ट्रभर बैठका घेऊन सुरुवात करा. आता आजच आयबीएन लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की जानेवारी महिन्यात तारीख होणार आहे, कोणची होईल त्या तारखेच्या बैठका आत्तापासून सुरुवात करा. जानेवारी महिन्यात तयारी होईल म्हणा तारखेची, तर आपली तयारी करून ठेवा. हिंदी कोण शिकवतंय? मी शिकवतोय, काही कोण पोराकडून शिकून घेतोय, कशाला काय म्हणतेत, मग जमते की लिहून घेतोय. हा, नाही जमती, पण मी सांगणार नाही तुम्हाला आत्ताच. हा, 7-8 दिवसापासून चांगलं चालू आहे आमचं, बेस्ट पैकी. बरं, हिंदीचा पहिला इंटरव्ह्यू मला भेटेल? हा, 100% पहिला इंटरव्ह्यू प्रॉमिस? पक्का होणार मला. तरी मराठी घुसती त्याच्यात एखाद्या अर्धी बार. ठीक, किती दिवसानंतर येऊ मी? तुमची हिंदीत इंटरव्ह्यू करायची माझी फार इच्छा आहे. सामूहिक आमरण उपोषणाची प्रेस होईल ना हा. त्या दिवशीच. हिंदीत बोलणार. बरं, हिंदी शिकायची एवढी इच्छा काय? ते बाहेर राज्यातल्या लोकांचं बी दीदी ना ती, त्यांचा हिंदीचा प्रॉब्लेम होतो. बरेचसे हिंदीचं बी असते, ते लचंडले लफडं राहते ते, कुणी काय हाव ना, त्याच्यामुळे ते बोललं ना, मग मला काही मेळ लागत नाही. आणि मग ते लयच कुंकड कार्यक्रम होतो. त्यामुळे थोडीफार आपली शिकून घेतली हाय वेळ. बघ, याचा अर्थ असा माझ्यासारखा पत्रकार काढू शकतो की पाटील आता फक्त राज्यापुरते राहणार नाही, तर पाटलाला हातपाय आता देशभरात पसरवायचे. नाही, असं काय नाही, यायला पाहिजे थोडीफार, लय नका घ्या ना, पण थोडीफार यायला पाहिजे ती. त्याचे कारण पण तसे आहेत. इथं ज्यावेळेस ते हिंदी बोलणारे काही येतात, काही दुसऱ्या राज्यातून पण येतात, कर्नाटक, बेळगावचे, MP चे ते लोक आहेत, मग ते बोलताच येत नाही. तुम्हाला पंजाब, हरियाणा झालं, गुजरात झालं, या ठिकाणाहून तुम्हाला बोलवणी केली जाते, त्या ठिकाणी आंदोलन उभं राहायची. भाषेमुळे थोडी अडचण आहे. हा, भाषेचे तर 100%, त्यांना मिळत नाही लागणार आपण काय बोलूच ते. त्यांना कळत नाही, आपण काय म्हणतो आपल्याला कळत नाही, ते काय म्हणतात, मग सगळं ते मिळच पांगून जातो. इथं सुद्धा तच होतं ना. त्यामुळे आपण काय अडचण काय, पण आपण शिकून घ्यायला अडचण काय,
आपण शिकून उलट हिंदी शिकले चांगली राष्ट्रभाषा आहे. अडचण काय, आपण शिकली पाहिजे ती. म्हणून ती हळूहळू चालू आहे आमचं. कोणत्या शब्दाला काय म्हणतात, कोणत्या शब्दाला काय म्हणतात बा, ते जुळवाजुळव चालू आहे. त्यांची जुळवाजुळव चालू आहे तिकडे मंत्रिपदाची, आपली शब्दाची जुळवाजुळव चालू आहे बा इकडे. आरक्षणाची जुळवाजुळव चालू आहे आपली. सामूहिक उपोषण कसं काय करायचं काय, आमची सुद्धा फुल तयारी चालू आहे आमरण उपोषणावर. पण कशी भीती तर गेली हिंदीची थोडी बहुत का भीती नव्हती? तेव्हा भीती नव्हतीच, पण ते बोलताच येत नव्हते. एखादा बार बोलला ना, हिंदी येत होती दमाने बोललो तर, पण ते मग एखादा प्रश्न असा यायचा की मग त्या प्रश्नावर मग आपलं मग टाळकं खराब व्हायचं, मग ते कुंकड जायची, मग ते असं व्हायचं. पण मराठीपेक्षा हिंदी चांगली का? मराठी तर चांगली आहेच आहे, चांगलीच आहे ना, असं मराठी हे तर आमची चांगली. मूळ भाषा आहे. पण हिंदी सुद्धा आपली राष्ट्रभाषा आहे. मराठीपेक्षा चांगलं काहीच असू शकत, काहीच नाही असू शकत. हा, मग हे सरळ आहे. आता तुमचा इरादा आपल्याला राज्य तर सांभाळायचं आहे, तर देशभरातल्या लोकांसाठी पण उभं राहायचं आहे. नाही, इथलंच प्रॉब्लेम आहे देशात. जाऊन द्या बाबा, आमचं लफडं आम्हाला मिठा नाही. आणखीन आरक्षणाचं हीच खोबा मोडायची वेळ आली आमची, पार आरक्षण हेच लफडं चाललंय. पण इथं जे येतात ना, त्यांचा लयच गोंधळ होतो. कुणाला तरी सांगावं लागतं मी बोललेलो. आता समजा मी बोललो, तर आता ते हिंदीत बोललो आणि त्याला आता मराठीत उत्तर दे, त्याला काही कळत नाही. हिंदीत द्यावा तर ते परत ते तिसरंच व्हायचं, या शब्दाचा अर्थ गैरअर्थ. इकडच्या सांगावं ते अर्धच सांगत आहे, अर्ध सुट मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये झालंय तसं. अर्ध सांगायचं आणि ते अर्ध ठेवायचं. आणि मग ते काय आहे, ते मी बोललेलं कळाना आणि ते बोललेलं कळाना. त्यामुळं आपण बी थोडे ते शिकून घेतलं. आपलं उत्तर आपणच दिलेलं बरं. निश्चितपणे बघितलं आपण, मनोज जरांगे पाटील यांनी अगदी दिलखुलास सगळ्या गोष्टींची उत्तरं या ठिकाणी. मात्र मागच्या वेळेसच्या आंदोलनामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणत होते की सरकारबद्दल सकारात्मक राहणं गरजेचे, कारण देणारे ते आहेत. सरकारच्या विरोधात लढायचे तर विनाकारण सरकारच्या विरोधात बोलून उपयोग नाही. आता सुद्धा ते तसंच म्हटले की आता जे सरकार बसले, देवेंद्र फडणवीस असतील ते आपले शत्रू नाही आहेत. फक्त मागणी हक्कासाठी आपण आता त्या सरकारच्या विरोधात होतो आणि आताच्या सरकारच्या पण विरोधात ते आहेतच आहेत आरक्षणाच्या मागणीवरून. मात्र सरकार सकारात्मक असेल तर आम्ही सुद्धा सकारात्मकच विचार करू या ठिकाणी, ही ग्वाही सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलेली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, येत्या जानेवारीमध्ये कुठल्याही दिवशी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू शकतात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटे.